राज्य सरकारच्या समृद्धी महामार्गाच्या निर्मितीला कोपरगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध कायम आहे। आज सुनावणीमध्ये शेतकऱ्यांचा तो विरोध दिसून आला। सुनावणी करता आलेल्या अधिकाऱ्यांना धोत्रे गावातल्या ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत जमीन देणार नाही असं सांगत सुनावणीवर बहिष्कार घातला। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला कोपरगाव तालुक्यातल्या 10 गावातल्या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे। आमचा विरोध असा आहे, आम्हाला मुलं माळ नाही, 1-1, 2-2 एकर जमीन आहे, आमचा त्याच्यावर उदरनिर्वाह आहे, आमचा सगळा परपंच त्याच्यावर आहे। आमचे माणसं आजारी असताना त्यांना त्याच्यातूनच शेतीतून थोडंफार उत्पन्न मिळतं, आम्ही त्याच्यातूनच त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह करतो। आणि तेच जर गेलं तर आम्ही कशात कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? आम्ही आमच्या जमिनीचा महामार्ग आहे तिथून जो जातो तो जाऊ देणार नाही। आणि गेले ते दगडारावायला जर लोक आले तर आम्ही त्यांना रॅकेल टाकून पेटू। आमचा हा महामार्गाला संपूर्ण गावाचा विरोध आहे। हा महामार्ग आम्हाला जाऊन द्यायचा नाही। याच्यात किती शेतकरी भूमिहीत होत आहे याचा विचार कोण करेल? शासनाने काय केलेला आहे? तो आहे गावाजवळ 2 किलोमीटर रस्ता आहे, तोच त्यांनी जोडून घेतला पाहिजे ना। यो कुठून चाला? हा म्हणजे पिढी आमची शेती आहे, याच्यावर आमच्या मुलं बाळाचे शिक्षण होत आहे, हे कोण करणार आहे? हे शासन कशा म्हणून जबाबदारी देणार आहे? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।